पटेल मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स इथे जमा झाले आहोत, कारण आम्हाला असं वाटतंय की आम्ही इतकं वर्ष टाकून इतकं शिक्षण घेतो आणि समाजसेवा करिता आम्ही जेव्हा रात्री ड्युटीवर असताना जेव्हा असं काही इतकं घाण वाईट होऊ शकते, तर कोणीच कुठे सुरक्षित आहे का? म्हणजे ज्या दवाखान्याला ज्या हॉस्पिटलला आम्ही आमचं सगळं मानतो, सगळे सण त्योहार सगळं सोडून तिकडे आमची जितकी होऊ शकते तितकी आम्ही सेवा देतो, त्या ठिकाणी एवढी वाईट बातमी होऊ शकते आम्हाला कधी कल्पना पण नव्हती। आणि हे जे झालं आहे तर अक्यूजला जेवढं जास्त मोठा दंड असते तेवढा दिला पाहिजे असं आमची माग आहे आणि हे लवकरात लवकर झालं पाहिजे। आपलं नाव? डॉक्टर शिफा मिर्झा। बोला। नमस्कार। पश्चिम बंगाल येथे RGK कॉलेजच्या एका महिला डॉक्टरवर इतक्या निर्घुणपणे म्हणजे अत्याचार करून तिची हत्याला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला गेला। ही खूप म्हणजे एकदम खेदजनक बातमी आहे आणि तिथे एक महिला मुख्यमंत्री असून सुद्धा महिलांवर अत्याचार होतो, ही खूप दुःखद बातमी आहे। अशा या मुख्यमंत्री महिला आपल्या ममता बॅनर्जीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि सुप्रियाताई ज्या नेहमी कोणत्याही गोष्टीला आता लाडक्या बहिणीचं इतकं छान हे चालू आहे त्याच्यावर सुद्धा त्या आरडाओरड करतात, पण एवढी मोठी गोष्ट बंगालवर होत आहे तर तिथे बंगालवर किंवा बांगलादेशाबद्दल त्या काहीच बोलत नाही आहे। आम्ही यांचा पण निषेध व्यक्त करतो राष्ट्रवादीच्या नेत्याचा आणि लवकरात लवकर पश्चिम बंगालचं काश्मीर होऊ नये ही याच्यासाठी बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ह्या मोर्चाच्या वतीने आम्ही पश्चिम बंगालच्या सरकारचा आणि ममता बॅनर्जीचा तीव्र निषेध व्यक्त करतो। एक मिनट चलो एक मिनट चला ना चला चला कैंडल सरक धीरे गाड़ी कैंडल वरती करा।